बातमी राजकीय वर्तुळातून एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बंधू प्रेम सुरू झालं असलं तरी मंत्रिमंडळात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये वाद झाला। कुठला सण किंवा उत्सवासाठी देणगी जमा करायची असेल तर त्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय। मात्र या निर्णयाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला आणि हिंदू सणांवरच नियम का असा सवाल विचारला। त्यानंतर भाजप थोडी मवाळ झाली आणि दहीहंडी उत्सवाला त्यातून वगळण्यात आलं। पुणे महानगरपालिकेसाठी स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजप कार्यालयात तुंबळ हाणामारी झाली। गणेश बिडकर आणि गणेश घोष यांच्यामध्ये हा वाद झालाय। पुणे महापालिकेतील 3 स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार होती। त्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते तिथे एकत्र आले होते, मात्र त्यांच्यात तुफान राडा झालाय। खरं तर पुणे महापालिकेत एकहाती भाजपची सत्ता आहे, तरीही भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आता विरोधकांनी समृद्धी एक्सप्रेसच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली। शिवडे गावात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाची अंत्ययात्रा काढली। यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आयोजित सभेत अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवरती सडकून टीका केली। हा समृद्धी हायवे नव्हे तर शेतकऱ्यांचा बर्बादी मार्ग असल्याचा घणाघात यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी केला। शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलंय। 24 जुलै आधी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे, मात्र शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस DP त्रिपाठी यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार का या प्रश्नावरती उत्तर देताना त्रिपाठींनी हे जाहीर केलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर आता काँग्रेसच्या हायकमांडनं हालचाली करायला सुरुवात केली आहे। मुंबईत काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनी राणेंची भेट घेतली। दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडच्या सूचनेनुसारच ही भेट झाल्याचं कळत आहे। दोघांनी राणेंची मनधरणी देखील केली, मात्र राणेंनी फारशी दाद दिली नसल्याची माहिती सूत्रांकडून कळली आहे। आमदार बच्चू कडू यांची आसूड यात्रा ही नगरमध्ये पोहोचली आहे। यावेळी श्रीरामपूर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला आणि कार्यालयाला काळं फासण्याचा प्रकार घडलाय। प्रवरा कालव्यातील मुठे वडगाव आणि भोकर शिवारातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये। आवर्तन सुरू असताना अनेकदा अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील पाणी मिळत नाहीये। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसोबत आसूड यात्रा पाटबंधारे कार्यालयावरती जाऊन पोहोचली। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाचं कार्यालय आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काल काळं फासलं। सत्ता गेली तर शेतकरी आणि सत्ता आली की व्यापारी अशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची परिस्थिती असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे। आमदार कडूंनी काढलेली आसूड यात्रा श्रीरामपुरात पोहोचली। शहरातल्या आझाद मैदानात झालेल्या जाहीर सभेत बच्चू कडू यांनी सरकार आणि विरोधी पक्षाचा समाचार घेत जोरदार टीका केली। राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी सरकारचा पाठिंबा काढून आमच्याबरोबर यावं असं आवाहन देखील यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी केलंय। चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे। 201 जागांसाठी 1285 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण 7,92,720 मतदारांसाठी 1019 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी दिली आहे। तसंच विदर्भातील वाढलेल्या तापमानामुळे मतदानाची वेळ ही 1 तासानं वाढवण्यात आली आहे।